हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपण मोमोची रेसिपी बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण हे पत्ताकोबी टाकून देणार आहोत। आपण चांगल्या प्रकारे हे बारीक करून घेणार आहोत। कांदा घेतलेला आहे, तर आपण हे कांदा आणि पत्ताकोबी चांगल्या प्रकारे बारीक करून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे आपलं पूर्णपणे हे बारीक झालेलं आहे। आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता थोडी शिल्लक राहिलेली पूर्णपणे काढून घेणार आहे। तर आपण सर्वात पहिले कढईमध्ये आपण हे बटर टाकणार आहोत। बटर मेल्ट झालं की आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। आता आपण हे थोड्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्या मिरच्या टाकणार आहोत। चांगलं परतून घेणार आहोत आपण। आता आपलं हे चांगलं परतलं की यामध्ये आपण हा कांदा आणि पत्ताकोबी जो बारीक केलेला आहे ते आपण टाकणार आहोत। ते चांगलंपणे आपण परतून घेणार आहोत। हे चांगलं परतत आलं की आपण यामध्ये हा किसलेला आपण हा पनीर टाकणार आहोत। चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये थोडं मिरपूड टाकणार आहोत आपण आणि पुन्हा एकदा परतून घेणार आहोत। थोडं यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि कमी गॅसवर एक 5 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण आता चटणी बनवणार। तर आता आपण चटणी बनवण्यासाठी आपण हे टोमॅटो कापलेले आहे ते टोमॅटो आपण टाकणार आहोत आणि हे आपण थोडं उकळून घेणार आहोत। यामध्ये थोडे बेडगी मिरची आणि शंकेश्वरी मिरची आहे, थोडे लसूण आहे। आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत। आपण यामध्ये ना थोडं तीळ पण टाकणार आहोत आणि थोडी किंचित आपण मिरपूड पण टाकणार आहोत आणि याला असंच आपण 5 ते 10 मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत। आता आपण इथे हा मैदा घेतलेला आहे, त्या मैद्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत आणि हे चांगलं आपण मळून घेणार आहोत। चांगलं मऊसूत आपण मळून घेणार आहोत। मोमोज बनवण्यासाठी जास्त मऊ पण नको, एकदम जरा थोडं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला। प्रकारे आपलं हे पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे। तर आपण काय करणार आहे, याला 5 ते 10 मिनिटांसाठी थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे झाकून ठेवणार आहोत आपण।
तर आता आपण मोमोसाठी ही पारी लाटून घेणार आहोत. आता बघा आपण ही पारी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, सारण भरून घेणार आहोत. सारण भरायच्या आधी काय करायचं, आपल्याला थोडंसं ना पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे एका साईडनी. आणि तर आता आपण ही पारी लाटून घेतलेली आहे. यामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत. हे सारण भरलेलं आहे आपण. आता यामध्ये आपण याला आकार देणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला एका साईडने हे पॅक करून घ्यायचं आहे आणि या साईडने आपल्याला हे मिरी पाडून असं याला जॉईंट करायचं आहे. तुम्ही कुठला पण शेप करू शकता. तुम्ही मोदकच्या आकारासुद्धा तुम्ही करू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण हे पूर्ण मोमोज तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी हे मोमोज करून घेतलेले आहे. तर ही चाळणी आहे, या चाळणीमध्ये मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे. या चाळणीमध्ये आपण हे आता मोमोज ठेवून देणार आहोत. आणि आपण हे असं वाफायला ठेवून देणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे चांगली. तर आपण आता हे चाळणी यामध्ये ठेवून देणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपण वाफवून घेणार आहोत. याला मध्यम आचेवर वाफवून घेणार आहोत. तर बघा, आता आपण हे चटणीसाठी जे टोमॅटो वगैरे आपण उकळून घेतलेले होते त्याचं आपण हे आता साल काढून घेणार आहोत. आपण आता हे टोमॅटो, मिरची, आलं, लसूण जे उकळून घेतलेलं होतं ते पूर्णपणे आपण बारीक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपले मोमोज तयार आहे. काही मी वाफवलेले केलेले आहे आणि काही तळून घेतलेले आहे. तर बघा, हे आपली चटणी आहे आणि हे आपलं मोमोज आहे. बघा असे.